न्यूज आवरची सुरुवात पुढारी न्यूजकडे आलेल्या एका खास माहितीच्या बातमीपासून। राज्यात लोकसभा निवडणुका 4 टप्प्यात होण्याची शक्यता भाजपच्या प्रदेश कार्यसमितीमध्ये एका मोठ्या नेत्याने व्यक्त केली आहे। मोदींची गॅरंटी, जातीय समीकरण आणि कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक जिंकण्याचा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला। महायुतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मनातल्या जागा मिळतील असं सुतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकात मिळवलेल्या यशानंतर आत्मविश्वासात असलेल्या भाजपाने राज्यात लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय। अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात राज्यातील भाजपाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत भाजपाच्या एका बड्या नेत्याने राज्यात लोकसभा निवडणुका 4 टप्प्यात होणार असल्याची महत्त्वाची शक्यता वर्तवली आहे। पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भ, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग, तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, उर्वरित मराठवाडा आणि कोकण, तर चौथ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र। लोकसभा निवडणुकात विजयाच्या रणनीतीवरती या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले। भाजपाचं महाविजय 2024 अभियान काय आहे हे सुद्धा पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा प्रचाराचा मुख्य मुद्दा। मोदी गॅरंटीवरती जनतेच्या मनात असलेला विश्वास। विकसित भारत यात्रेतून जनतेपर्यंत योजना पोहोचवणार। 12 बलुतेदार, मायक्रो ओबीसी, आदिवासींकडे विशेष लक्ष। ओबीसींचं आरक्षण रद्द न करता मराठ्यांना आरक्षणाची भूमिका। महायुतीत एकत्र लोकसभा विधानसभा निवडणुका लढणार। देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या जागांचा आकडा मिळेल असं सांगत कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवला। आरक्षण वादाचा परिणाम निवडणुकांवरती होणार नाही असंही फडणवीस म्हणाले। आज महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला मोदीजींचं आकर्षण, विजयाची भावना घेऊन आपल्याला मैदानात उतरायचं आहे, पण ते उतरत असताना अति आत्मविश्वास, आम्ही जिंकणारच आहोत अशा भावनेमध्ये जर आपण गेलो तर मला असं वाटतं की मोदीजी जी काही मेहनत करतात त्या मेहनतीला साजेसं आपलं काम होणार नाही। लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो, दोन्ही निवडणुका 3ही पक्ष आपण एकत्रित लढणार आहोत। आता आपल्याला किती जागा मिळतील, त्यांना किती जागा मिळतील, काळजी करू नका। एक तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनातल्या तेवढ्या जागा आपल्याला मिळणार। मराठा समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही, ओबीसी समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही, निवडणुकीच्या निकालांची आपण चिंता करत नाही। आणि मी तर हे माझ्या अनुभवातून सांगतो की निवडणुकीवर याचा परिणामच होत नाही। निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत, या मुद्द्यांवर निवडणुका नाही आहे, हे समाजाचे प्रश्न आहेत। निवडणुकीच्या चष्म्यातनं या प्रश्नांकडे पाहूच नये या मताचा मी आहे, त्यामुळे निवडणुकीची चिंता करू नका। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनीही पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंय। बीडच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे भाजपाच्या कार्यक्रमात केंद्रस्थानी दिसल्या। मला वाटतं आम्ही जो आता जे आम्हाला ब्रेड बटर मिळणार आहे, या ठिकाणी संघटना मजबूत करणे, 51% लढाई आम्ही लढू, 51% संघटना आम्ही मजबूत करू। सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमचा प्रत्येक उमेदवार निवडून यावा, महायुतीचा उमेदवार निवडून यावा अशी तयारी आम्ही करतो आहे। केंद्रातील आणि राज्यातील बड्या नेत्यांना भाजप लोकसभेत उतरवणार असल्याची चर्चा आहे। यावरी बैठकीत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे। आता पाहूया कोणत्या नेत्यांना मिळणार खासदारकीची संधी। पियुष गोयल, उत्तर मुंबई, पंकजा मुंडे, बीड, मंगल प्रभात लोढा, दक्षिण मुंबई, सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर, भागवत कराड, छत्रपती संभाजीनगर, गिरीश महाजन, जळगाव। राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या वादाचा परिणाम कार्यकर्त्यांच्या मनोबलावरती होऊ देऊ नका आणि कामाला लागा असं आवाहन या बैठकीत भाजप नेत्यांच्या वतीने करण्यात आले। गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाची आठवण करून देत विजयाची हॅट्रिक करण्याचा संकल्प या बैठकीत सोडण्यात आला। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।